कढीसाठी दही घेतलं आहे, ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, दही घेतलेलं आहे 1 ग्लास आणि थोडंसं पाणी, याच्यात बेसन थोडंसं घालून कढीसाठी बॅटर तयार होणार. इथं सर्व मसाले भरून घेतलेले आहेत, जे अशा डब्यात ठेवल्यामुळं सोपं जातं थोडं आपल्याला, जेणेकरून एकाच वेळेला सगळे मसाले आपल्याला वापरता येतात. इथं आता धनेपूड आणि जिरेपूड पण ठेवणार आहे, म्हणजे ते पण आपल्याला वापरता येईल. हे लाल तिखट आणि मीठ, मोहरी, जिरे हे जे रोजच्या मसाल्यामध्ये आपल्याला लागणारे पदार्थ आहेत मसाल्याचे. आणि इथं कोशिंबीर घेतलेला आहे, जो आपल्याला पौष्टिक आहे. थंडीत आता काकडी गावावरून दिली होती, ते म्हटलं हे करूया कोशिंबीर जेवणामध्ये. आज रविवार म्हटल्यावर थोडंसं स्पेशल. इथं कुकरला मसाले भात लावून घेतलेला आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान जाऊ दे. इथं माझी जेवणाची तयारी चालू आहे सकाळची. आज आहे 7वा दिवस आणि माळ पण बनवायची आहे, अजून वाचन व्हायचं आहे. आता म्हटलं पहिला आधी बाकी जेवणाचं, आज रविवार म्हटल्यावर थोडंसं जेवणाची आधी तयारी करून घेऊया. जरासं स्पेशल खाण्याची इच्छा असते मुलांची पण, आणि चला म्हटलं रोजच्यापेक्षा थोडंसं वेगळं. रोज डाळ भात आणि कडधान्य हे रोजच चालू असते आणि आजचा दिवस कसा असतो थोडासा घाई गडबडीचा वगैरे नसतो. मग म्हटलं चला काहीतरी स्पेशल करण्याचं चालू केली तयारी. आणि भाज्या पण आणायच्यात, आज बाजार असतो आहे आणि सामान पण भरायचं आहे. या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि वेळेनुसार करणार आहे. पाऊस तर असं चालू आहे, पाऊस असल्यामुळे पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे. पूर्ण अक्षरशः मूड नाही आहे ह्याचा बाहेर जाण्याचा, पण तरीसुद्धा आता सगळ्या गोष्टी कराव्या लागणार, कारण आज रविवार असल्यामुळं सगळ्यांना वेळ पण थोडासा असतो. त्यामुळं साहित्य आणणं भरणं ह्या सगळ्या गोष्टी करायला थोडीशी मदत पण होते सगळ्यांची. आणि चला आता वेळ मिळेल तसं प्रत्येकजण कामं आपापली करत घरचं पण स्वच्छता आहे ते सगळं आम्ही करत असतो आहे. आणि आज आता मी फरशी पुसून घेतलेली आहे आणि जेवणाला लागलेली आहे. तर चला आता बाकीचं करून घेते, कढी वगैरे. पर्शन थांबा, चप्पल थांबा 2 मिनटं, पैसे घेऊन जा. दही मिक्सरला पहिलीनं आवाज देऊन सांग, आवाज देऊन सांग. अशी झालेली आहे माझी कढी, दाटसर मस्त अशी. आणि दही पण खावं आपल्या जेवणामध्ये. कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत असू दे. व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. इथं कढी वगैरे टाकली आणि त्यानंतर मग मी चपात्या करायला घेतल्या. चपाती झाल्यानंतर बाकीचं सगळं जेवण आवरलं आणि भाजी आणायला जाणार होतो, पण त्या दिवशी कॅन्सल झालं, कारण बाहेर पाऊस पण चालू होता आणि भाजी ओली तरी म्हणजे पालेभाज्या वगैरे आणल्या तरी खराब होतात आता, निवडून घ्यायला लगेच लागतात किंवा लगेच करायला पण लागतात. त्यामुळं का आणायला गेलो नाही, लागेल तशा म्हटलं आणता येतील म्हणून पुन्हा कॅन्सल केलं. भाजी आणायला जायचं आणि केस धुतले होते, त्यामुळं वरती बांधून ठेवले होते, कारण जेवणामध्ये वगैरे गेलं तर मग ते बरोबर आपल्याला हे होत नाही, म्हणजे त्यामुळं केस वरती बांधून ठेवले होते. वाळले नव्हते पूर्ण केस. आणि म्हटलं आता पूर्ण जेवण, भात मसाले भात केला होता, कढी केली होती
आणि चपात्या सिद्धेशला लागणार होत्या चपात्या म्हणून सिद्धेशला चपात्या केल्या होत्या. आणि थोडंसं रोजच्या डाळ भातातून म्हटलं चला थोडी कढी पण होईल आणि कढी केली. असं चालू असतं रुटीन. आणि रविवारचंच थोडंसं वेगळं, रोजच्या जेवणातून थोडासा बदल काहीतरी करायला वेळ मिळतो. नाहीतर रोजचं आपल्या जे असेल त्याच्यातच होऊन जातं जेवण. आणि चपाती अशी टम अशी फुगली परतून भाजल्यानंतर. आणि आपलं कसं वेळ पूर्ण कधी किचनमध्ये, कधी कुठले काही नियोजन असू दे, कुठल्या काही गोष्टी सगळ्यामध्ये वेळ जात असतो. त्याच्यातूनच स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घेणं फार गरजेचं असतं. ते मी परवाच्या ब्लॉगमध्ये टाकलं होतं. आता त्यामध्ये हे पण टाकलं होतं की महालक्ष्मी म्हणजे आपणही लक्ष्मीसारखं हे राहायचं म्हणून. पण त्याच्यात असं नाही की सगळंच सगळंच करत राहावं लागतं. आणि कसं आहे कठोर, नम्र, पुन्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित, सुव्यवस्था असू दे, सगळ्याच गोष्टी व्यवस्थित पाहणं फार गरजेचं असतं. आणि असं माझं चालू होतं कामाची थोडंसं हे सकाळची. आणि तेवढ्यातच कसं होतं, आतापर्यंत मुलं लहान होते त्यावेळी एवढं लोड पडत नव्हतं. पण मुलं मोठी झाल्यामुळं सगळ्या गोष्टींचा लोड पण पडतो, मुलांच्यावरही पडतो. सगळ्या आमच्या चौघांच्या म्हणजे जे काय चाललेलं असतं चौघं आम्ही व्यवस्थित करत असतो. माझं जेवण चालू होतं तिकडं आणि इकडं सिद्धेशशी बोलत होते. दोघां आम्ही तो नाश्ता करत होता त्याची कामावरून. आणि म्हटलं चला आता तर माझ्या चपात्या आवरायचं काम चालू होतं. आणि कसं जेवढं लवकर आवरेल तेवढं थोडंसं बाकीचं दुसरं बदल हे काहीतरी करता येतं किंवा थोडा वेळ थांबून आपलं विश्रांती वगैरे सगळं होतं. नाहीतर मग आणि ह्या वेळेला काय माहिती ढग एवढे आभाळ येत आहे, पाऊस रिमझिम सतत चालूच आहे. म्हणजे काही सुचत पण नाही आहे असं आहे. आणि त्याच्यात ते नवरात्रीचं संध्याकाळी पालखीला वगैरे जाणं. आणि कसं तेल घालायला पण जायचं होतं, पण पाऊसच असल्यामुळं जाता आलं नाही गावी वगैरे. आणि कसं पाऊस जर कमी झाला तर नक्की जायचं ठरवलेलं आहे गावी. आणि मग तेल वगैरे घालून यायचं. आणि चपाती अशी दोन्ही बाजूने फोल्ड करून मी भाजून घेते, जेणेकरून व्यवस्थित चारी व्यवस्थित भाजता येते असं भाजून घेते. आणि हे असं करत पूर्ण सगळ्या चपात्या वगैरे सगळं आवरून घेतलं. आणि थोडंसं कसं आपल्याला डाळ भात पण असू देत किंवा नुसतं भातावर आपण राहू शकत नाही बघा. आपल्या भागात पूर्ण आपल्याला सगळं चपाती, भाजी, भात, डाळ हे सगळं लागतं आपल्याला. भात थोडा का असेना लागतो. आणि चपाती मात्र चपाती भाकरी जी काय आहे ती आपल्या जेवणामध्ये असलीच पाहिजे आणि असावी. कारण त्यामध्ये मग भाजी आपल्याला कोणतीही असू देत मग त्याच्यासोबत थोडंसं चपाती भाकरी असेल तर आपण लावून खाऊ शकतो. आणि बेस्ट सगळ्यात म्हणजे कधी कंटाळा आला तर झुणका गरम गरम असेल तर अजूनच वेगळंच हे. आणि एकदा जेवण झाले की मग एवढं काही काळजी नसते. मग प्रत्येकजण आपल्या खाऊन पिऊन आपल्या कामात प्रत्येकजण असतोच असं. आणि कसं थोडंसं दुपारचा वेळ थोडासा रिलॅक्स मिळतो तेवढ्या वेळात. आणि मग सगळे रिलॅक्स करतात. आणि संध्याकाळी मग पुन्हा आपल्या कामात परत आणि असं चालू. तर चला आता बघत राहा माझा व्हिडिओ स्किप न करता. मी इथं रिक्षा करतो आणि डायरेक्ट शिवाजी चौकात जातो. तेच की मिरची पावडर आणायला हो जातो. एकदा नाही म्हटलं की नाही पॉझिटिव्ह गोष्टीच्या घडतात तवाच केलेलं बऱ्या.
यावर्षी पाऊस पण भरपूर पडला आहे आणि शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झाले. यावर्षी मे महिन्यापासून पाऊस दही पिघला दही आता रात्री लावलेलं आहे बघा. लावून बांधायचं. सगळ्यात टाकू हां टाका. थोडं टाका नाही टाकू नका ते विचारायचं. जेवायला बसले आहे. इथं मी पण जेवायला बसत आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, काळजी घ्या. बाय.